नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयश कवडे तुमचं कवडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनलकडून सहर्ष स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या अल्जेब्रामध्ये स्टॅटिस्टिक्स मध्ये आज आपलं आहे 6वं लेक्चर. याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण जवळजवळ सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. हे आपलं लास्ट लेक्चर आहे. याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, पाय चार्ट काय असतो तो बघणार आहे आणि त्याचबरोबर प्रॅक्टिस 6.6 जो त्याच्यावरच अवलंबून आहे. मग पाय चार्ट काय असतो, जसं की अशा प्रकारे तुम्ही पाय चार्ट बघितला असेल. पाय म्हणजे केक असतो, केकचा एक ठराविक हिस्सा. मला केक दिला जातो त्यात म्हटलं जातं की एवढा भाग हिस्से केले जातात. तर तेच फक्त काय वरून दाखवलं जातं, आपल्या टॉप व्ह्यू दाखवलं जातं, वरून बघितलं जातं. तर ते अशा प्रकारे पाय चार्ट. मग ह्यापैकी दाखवलं आपल्याला की 29% आणि 71%. मग हे दाखवलं कसं जातं की याचा एक ठराविक डाटा काढला जातो आणि टोटल मधून तो किती पर्सेंट आहे तर ते आपल्याला याच्यात दाखवलं जातं. मेन आता पाय चार्ट मध्ये जर तुम्ही पुस्तक बघितलं तर त्यामध्ये एक वेगळा फॉर्म्युला दिलेला आहे, पण मी तो फॉर्म्युला वापरणार नाही. तुम्हाला एक बेटर फॉर्म्युला दिला. कसा की जो आपला पाय चार्ट असतो, पाय डायग्राम असते, ते कसे असते, डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये असते. म्हणजे एक्झाम्पल मध्ये की जर आपल्याकडे एक पाय चार्ट आहे, आपण बघू हा जो अँगल आहे, जर तुम्हाला सांगितलं की हा किती आपला 120 डिग्री आहे आणि हे किती लागलं 240, तर टोटल किती येणार. एक प्रकार की जो सेंट्रल अँगल असतो आणि ह्याच्यामध्ये आलेली जी गोष्ट असते, म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ मनी असू शकतं, की खर्च वगैरे दाखवला असेल तर त्यापैकी एवढ्या भागामध्ये किती पैसे येतात, किंवा एखाद्या शाळेमध्ये एखाद्या डिव्हिजन मध्ये किती मुलं आहेत, जो तेवढा भाग आहे हिस्सेची किंमत किती ते आपण काढू शकतो. तर कसं असतं की सेंट्रल अँगल आणि त्याची जी व्हॅल्यू असते ते काय असते, डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये असते. काय असते, डायरेक्ट प्रोपोर्शन. आपण आठवी मध्ये बघितलं, 7वी 8वी 9वी मध्ये बघितलंय डायरेक्ट प्रोपोर्शन काय असतं. डायरेक्ट प्रोपोर्शन मधूनच आपण लिहितो. त्याच्यावर आपण फॉर्म्युला लिहिणार. कसं लिहिणार आपण की आपल्याला माहिती की डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये त्याचा रेशो समान. आपण डायरेक्ट एक्झाम्पल मध्ये समजून घेऊ. पहिला क्वेश्चन काय दिलाय, प्रॅक्टिस 6.6. The age group and the number of person who donated blood in the blood donation camp is given below. Draw a pie diagram from. ठीक आहे, ह्याच्यावरून काय करायचं आपल्याला, पाय डायग्राम बनवायचं. मग इथं आपण लिहिणार सोल्युशन. इथं सहजपणे काय करणार आपण, टोटल नंबर ऑफ पीपल donated blood is equal to 80 अधिक 60 अधिक 35 अधिक 25. ठीक आहे. हे किती, एकूणची बेरीज किती, 5 आणि 5 10, 0 हात चालले, 3 अधिक 6 6 6 5 7 8 9 30, किती येणार आहे 200. एकूण किती आहे 200 माणसं. मग आपल्याला काय माहिती की टोटल भाग किती असणार आहे, 200 मध्ये किती असणार आहे, याचा जो आपला सर्कल असतो, सर्कल मध्ये हा असतो 180 डिग्री, हा असतो पुन्हा 180, टोटल 360 डिग्री. म्हणजे 360 डिग्री म्हणजे किती येणार आहे 200. जर आपण तुम्ही स्पर्धा परीक्षा बघितली असेल तर एकमान पद्धत असते. एकमान पद्धतीने आपण काय म्हणणार, 360 ला 200, तर 80 ला तर 80 ला म्हणजे 200 माणसं, 200 पैकी 80 माणसं, तर 360 डिग्रीला किती डिग्री आहे. एक्स बरोबरची मांडणी काय आहे, 360 गुणिले 80 भागिले 200. हे सोडवले तुम्हाला डायरेक्ट सेंटर लागलं होतं, पण ही पद्धत आपल्याला बोर्डाला नाही चालत. नाही तर आपण काय लिहिणार स्टार्ट. ठीक आहे. पहिला आकडा टाकू 25 किंवा असे वी नो द पाय डायग्राम. Pi diagram is always in direct proportion. ठीक है. Therefore, the central angle सेंट्रल अँगल पेक्षा टोटल सेंट्रल अँगल आपल्याच घेतलं ना आपण, टोटल सेंट्रल अँगल आपण
टोटल पीपल इज इक्वल टू सगळी माणसं भागिले सेट सगळे. तर त्याला काय देणार आपण नंबर ऑफ किंवा A0 सेंट्रल अँगल इथं वर सेंट्रल अँगल इथं पण सेंट्रल अँगल एज किती 20 ते 25 भागिले इथे काय देणार सेंट्रल अँगल टोटल किंवा नंबर ऑफ पीपल ऑफ एज 20 ते 25. हा फॉर्म्युला मी तर बनवलेला लिहिलेला आहे. हा काय डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये येणार आहे की टोटल सेंट्रल अँगल भागिले एकूण पीपल आणि इथे काय दिलं मी सेंट्रल अँगल ऑफ एज 20 ते 25 नंबर ऑफ पीपल. हे वर खाली लिहिलं तरी चालते. टोटल नंबर भागिले सेंट्रल अँगल असं लिहिलं तरी चालते. मग इथून आपल्याला व्हॅल्यू काय भेटते टोटल सेंट्रल अँगल काय मिळाले 360. इथं मांडणी काय लिहिणार इथं 360 भागिले एकूण माणसं किती 200 बरोबर. सेंट्रल अँगल ऑफ इथं माहित नाही आपण ह्याला इथं देऊ x डिग्री इथं लिहिणार मी x भागिले नंबर ऑफ 20 ते 25 मध्ये किती 80 भागिले 80 ते गुणिले 80 हे आपल्याला इथून पुढे सॉल्व्ह करायचं. मी काय देणार थोडं इथं थोडस मोठं जाणार आहे. इथं सेम प्रकारे मी काय लिहिणार थोडं बारकं करतो. x इज इक्वल टू 360 छेद 200 गुणिले भागिले 80 ते इकडे गुणिले 80 एका शून्याला एक शून्य दुसऱ्या शून्य बेक बे चौकार दॅट इज x इज इक्वल टू किती आलं 424 4 चला 2 4 3 12 2 144 डिग्री. x ची किंमत किती आली 144 डिग्री. तिथून स्टार्ट कर नंतर पुढं सेम प्रकारे असंच लिहिणार आपण. इथं पहिलं सेम प्रकारे इथं टाकणार मी दुसरा आकडा काय लिहिणार इथं फक्त सिमिलर लिहायचं. सिमिलर टोटल सेंट्रल अँगल टोटल म्हणजे काय लिहिणार आपण इथे 360 भागिले 200. आता इथं फक्त 20 ते 25 इथं फक्त थोडीशी चेंज फेरफार करायचे. 20 ते 25 आहे आता 25 ते 30 त्याला नाव देऊ आपण y डिग्री बरोबर. आणि इथं लिहिणार 20 ते 30 25 ते 30 25 ते 30 ओके. इथं y इज इक्वल टू y चे याच्यामध्ये किती आहेत 60 झालं. मग दॅट इज इथं असलं y इज इक्वल टू 360 भागिले 200 गुणिले 6 शून्याला शून्य शून्याला शून्य बेक पे बे त्रिक 6 गुणाकार करायचा आपण दॅट इज y इज इक्वल टू 3 18 चालेल 3 3 9 1 10 किती आहे आपलं 108. ओके अशा प्रकारे ना मग त्याच्यानंतर हा जो आपला y आला तो 108 डिग्री आहे. पहिला 144 आला दुसरा आला 108. त्याच्यानंतर तिसरं काय येणार आहे सेम प्रकारे इथं पुन्हा लिहिणार आपण सिमिलरली. आता मग काय करणार एज गॅप चेंज करणार 30 ते 35 त्याला नाव देऊ 0 डिग्री 30 ते 35 सिमिलरली
मी पूर्णपणे लिगल या, कारण की कसं आपण एक बुक मध्ये शिकलो डायरेक्ट प्रोपोर्शन इनव्हर्स प्रोपोर्शन हे आपण अगोदर बघितले 9वी मध्ये, त्याच्यावर आधारित आपण काय बघितलं अल्टरनेटिव्ह डिव्हिडंड बरोबर, हे बाकीच्या गोष्टी आपण बघितल्या ते याच्यावरच अवलंबून होत्या की डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये असताना मग अशा प्रकारे वापर केला. हे तर सेम आहे तेच 360 भागिले 200 इज इक्वल टू सेंट्रल अँगल कितीचा आहे याचा झेड भागिले एकूण माझं किती 35, झेड इज इक्वल टू झेड इज इक्वल टू काय लिहिलं 360 भागिले 200 गुणिले 35. एका शून्याला एक शून्य पॉईंट मध्ये येईल का 5 7 35 5 चौक 20 4 4 4 9 36 9 7 63 झेड किती आला आपला 63 डिग्री. 3 वरून पण होऊ करतो. मग आपण जो ताळा असतो तो कसा करायचा आपल्या बरोबर आहे का की आपलं पहिल्यांदा काय 144 लास्ट अँगल गेस करायचं 144 नंतर दुसरा 108 नंतर किती 63 यांची बेरीज जर 360 मधून वाजायची 4 आणि 3 7 7 आणि 8 15 अच्छा 4 आणि 5 6 आणि 5 11 चला 315 360 मधून 315 गेले 60 मधून झाले 50 म्हणजे किती येणार आहे 45. लास्ट जो अँगल आहे तो किती आला पाहिजे 45 आला, हा किती आला पाहिजे 45. ट्राय करून बघू. चौथं ना सिमिलरली इथं फक्त एज काय करणार आपण 35 ते 40 35 ते 40 35 ते 40 35 ते 40 याला नाव द्या आपण काय द्यायचं एक्स वाय झेड डब्ल्यू करा आपण डब्ल्यू डिग्री ठीक आहे. इथं आपण लिहिले 360 भागिले 150 बरोबर डब्ल्यू डब्ल्यू एक्स वाय झेड किती आहे 25 आहे तिथं भागिले 25 डब्ल्यू इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला 360 भागिले 200 गुणिले 25 25 एके 25 25 8 200 8 एके 8 8 चौक 32 4 8 पंचे 40 आणि किती आपल्याला 45 डिग्री. माशी सांगितलं आपलं किती येणार ते 45 डिग्री यायलाच पाहिजे. जर 45 डिग्री नाही आला म्हणजे आपलं काहीतरी चुकलं. या सगळ्यांची बेरीज किती आली पाहिजे 360. मग आपण इथे किती हिअर वी गेट द सेंट्रल अँगल ऑफ पाय डायग्राम बरोबर. आपल्याला काय म्हटलं सेंट्रल अँगल ऑफ here we get the central angle of pi diagram of all age group people who donated blood. प्रत्येकाचं सेंट्रल अँगल आता काढायचं सर्कल. सर्कल कसं काढायचं आपण अँगल काय लागतो पहिला 144 108 144 108 144 108 63 आणि 45 63 किती आलं 144 108 63 144 108 63 आणि 45 लास्ट किती आला आपला 45. ओके पहिला किती 144 जरी घेतलं तरी चालेल.
144, त्याच्यानंतर 108, नंतर त्यामध्ये अधिक 108 केले, एक झाले, त्याच्यानंतर 63, 325, हो अशा वेळी आपले बनलेले हे थोडस मला सर्कलच्या बाहेर गेले, आपण तेवढं धरून चालायचं बाहेर घेऊन. पहिला नियम काय आपला 144 डिग्री आला आपला 144, 108, 63 आला 108, आला 63, आला आपला 45 डिग्री. हो मी आपण लिहिला एज काय नाही आपली सर्वात पहिल्यांदा आपण वापरली कुठली 20 ते 25, नंतर 25 ते 30, 20 ते 25 इथे लिहिणार एज 25 ते 30, एज 30 ते 35, एज 35 ते 40. अशा प्रकारे लिहितात. पाय चार्ट पाय चार्ट आणि एक छान इम्प्रेशन पडावं इथे लिहायचं फॉलोइंग pie chart shows the total of 200 people donating blood of different age. क्लास का अपन different age people. तो आपल्या जवळ असतील. इथे काय आहे फॉलोइंग पाय चार्ट शोज अ टोटल ऑफ 200 डिफरंट एज पीपल डोनेटिंग ब्लड. ओके एवढे अशा प्रकारे तुम्ही जर स्वतः काढत असाल तर त्यामध्ये आपल्याकडे जे प्रोटेक्टर असतात त्याच्यामध्ये काय करणार पहिल्यांदा 144 चा काढला 144 चा काढला अशी एक रेश होती एवढे भेटले तुम्हाला त्यानंतर ते फिरवून इथं असं मांडायचं त्याच्यावर किती घेणार तुम्ही नंतर 108 काढायचं त्यानंतर ते काढल्यानंतर ते मिनिट ठेवायचं नंतर 63 काढायचं अशा प्रकारे आपली तुमची डायग्राम मिळणार. ओके अशा प्रकारे आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला. दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचा. दुसरा क्वेश्चन काय केलं द marks obtained by students in different subjects are shown. Draw a pie diagram shown in the information. अशा प्रकारे काय इथं आपण सोल्युशन इथं आपण काय लिहिलं obtained by students in different subjects are shown. बरं स्टुडंट एका स्टुडंट बाय स्टुडंट आहे एकाच विद्यार्थ्याचे वेगवेगळे मार्क ड्रॉ पाहिजे मी आपण लिहिणार टोटल ऑफ ऑल सब्जेक्ट्स इज इक्वल 50 अधिक 70 अधिक 80 अधिक 90 अधिक 60 अधिक 50 एवढे यांची टोटल करायची आपल्याला याची बेरीज कशी 5 आणि 5 10 100 मधल्याची बेरीज काय झाली 6 7 8 9 मग 6 किती यायला पाहिजे 300 टोटल किती आले 400 टोटल बेरीज किती आले आपले 400 टोटल किती झालं 400 मला पडले मग इथे आपण लिहिलं
पाय डायग्राम is always in direct proportion. की जे पाय डायग्राम असते ते नेहमी डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये असते. मगाशी जसं केलं सेम प्रकारे करायचं. मी आपण लिहिलं सेंट्रल अँगल, टोटल सेंट्रल अँगल, इथं आपण लिहिलं टोटल पीपलची जागी येणार टोटल मार्क्स. त्याचं सेंट्रल अँगल ऑफ पहिल्यांदा काय काढायचं आपल्याला इंग्लिश टोटल सेंट्रल अँगल ऑफ इंग्लिश. इथं आपण लिहिलं मार्क्स इन इंग्लिश. मार्क्स ऑफ अशा प्रकारे आपण सगळे सेम प्रकारे अशाच प्रकारे लिहिलं. व्हॅल्यू घेणार टोटल सेंट्रल अँगल किती येणार 360 भागिले टोटल मार्क्स किती आले 400. बरोबर. इथं पहिला आकडा टाकावा. इंग्लिश मध्ये सेंट्रल अँगल इथं जर आपण PQR इथं P इथं P डिग्री. मार्क्स इंग्लिश मध्ये किती पडले त्याला 50. P इज इक्वल टू 360 भागिले 400 भागिले 50 ते गुणिले 0 ने 0 5 1 5 348 8 चोक 32 राहिले 4 8 40 किती येणार 45 डिग्री. पहिला अँगल आपला सेंट्रल अँगल आला 45 डिग्री. इथे लिहिणार आपण दुसरा आकडा टाकूया. सिमिलरली सेम प्रकारे काय लिहिलं सेंट्रल अँगल आणि टोटल मार्क्स एवढं कॉमन राहणार सगळीकडे. इंग्लिशच्या जागी काय करणार मी मराठी टाकणार. ठीक आहे मराठी इथं पण टोटल मार्क्स आहे मराठी. इथं आपण लिहिणार तर पी झालं ना इथे येणार क्यू इज इक्वल टू असं क्यू इज इक्वल टू काय झालं 360 भागिले 400 गुणिले मराठीचे मार्क्स किती 70. एका शून्याला 1 शून्य दुसऱ्या शून्याला दुसऱ्या शून्य 4 1 4 4 2 36 9 7 63 क्यू किती आला आपला 63 डिग्री. इथं तिसरं पुन्हा सिमिलरली सिमिलरली किती 80 डिग्री. सायन्स मध्ये 80 मार्क पडले त्याला म्हणून त्यापेक्षा चांगले मार्क पडले पाहिजे. ठीक आहे सायन्स मध्ये किती येणार आहे 80. सेंट्रल अँगल किती येणार आहे आपला 360 विथ डायरेक्ट PQ त्याला देऊ आपण R डिग्री इज इक्वल टू डायरेक्ट 360 भागिले 400 गुणिले काय येणार सायन्स मध्ये मार्क किती 80 गुणिले 80 शून्य ते शून्य एका शून्य 1 शून्य दुसरे शून्य 0 4 1 4 4 9 36 9 8 72. ठीक आहे तिसरं चौथं टाकू सिमिलर इंग्लिश नंतर काय मॅथ्स मध्ये 90 पडले पाहिजे. मला 90 प्लस पडले पाहिजे 95 प्लस मॅथ्स. सेंट्रल अँगल इथं आपण आर नंतर यश टाकू यश डिग्री
यस इज इक्वल टू काय लिहिलं 360 भागिले 400 गुणिले काय किती 90 एका शून्याला एक शून्य दुसऱ्या शून्य दुसऱ्या शून्य 4 9 36 9 9 81 81 आणि किती त्याला 81 सिमिलर सोशल सायन्स आणि हिंदी राहिले आपलं पाचवं सिमिलर सोशल सायन्स ला आता आपण मागे घेतलेला यस PKR यस नंतर टी सेंटर अँगल काय आहे टी इज इक्वल टू 360 भागिले 400 गुणिले 60 माझा किती होता 60 आणि 50 दुसरा आपला फक्त 50 ठीक आहे शून्याला शून्य दुसऱ्या शून्याला दुसऱ्या शून्य 4 आणि 4 4 9 36 9 शून्य बाकी काय आला आपलं टोटल 0 दिलं इथं 6 लास्ट सिमिलरली पहले सेंट्रल एंगल ऑफ ट्रायंगल कास्ट साठी आपल्या हिंदी होतं एस टी इंटर यू ठीक आहे यू एंगल यू काय करणार आपण 300 टोटल सेंट्रल एंगल 360 भागिले 4 गुणिले एंगल हा 50 एका शून्याला एक शून्य दुसऱ्या शून्य दुसऱ्या शून्य 4 1 4 4 9 36 9 5 45 ओके इथे आला आपला 45 कसा आलं कसं लक्षात घ्यायचं याची व्हॅल्यू काय येणार इथला शून्य काढणार तर 9 येणार मग तसं इकडे बघू आपण काय बघितलं आपण 9 5 45 9 7 90 90 72 99 81 पुन्हा इकडं 9 7 54 9 5 45 सगळे सेंट्रल अँगल आले मी तर असं बघू here we get the central here we get the central angle of here we get the central angles of all subjects so all marks of subjects obtained by your student ठीक आहे तिकडं वर पाय चार्ट मध्ये काय ते माहिती पाय डायग्राम The following pie diagram shows the marks obtained by the student in each subject is the total of 400. एकूण 400 पैकी एवढे मार्क मिळवले विद्यार्थ्यांनी पुढे पाय चार्ट काढू सेंट्रल अँगल काय काय आले आपले 45 63 72 45 63 72 45 63 72 81 54 45 ठीक आहे सेंट्रल अँगल पहिला अँगल काय आहे आपला 45 त्याच्यानंतर दुसरा काय देणार आपण पहिला आपला काय येणार आहे 45
पहिला 45, 45 नंतर दुसरा 63, त्याची बेरीज किती येते आपली 108, दुसरा 108 राहिला, त्याच्यानंतर तिन्हीची बेरीज चालेल 180, दुसरा 180, त्याच्यानंतर 180, 81, 261, 261 आणि 54, 4 आणि 5, 315, लास्टचा प्लस 45, हा उरलेला किती येणार 45. ठीक आहे, हे आपले सगळे सेंट्रल लाईन पहिल्यांदा हा किती आला 45, नंतर हा आला आपला 63 डिग्री, नंतर हा आला आपला 72 डिग्री, त्यानंतर 81, त्याच्यानंतर 54, नंतर हा आपला 45. अशा प्रकारे आपली डायग्राम आहे. नीट आपण देणार मार्क्स त्याच्यामध्ये इंग्लिश, मराठी, सायन्स, इंग्लिश, सायन्स, नंतर मॅथ्स, सोशल सायन्स, इंग्लिश. अशा प्रकारे पाय डायग्राम मिळणार, पाय चार्ट येणार, असे डायग्राम मिळणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. ठीक आहे, मग आता आपण तिसरा प्रश्न बघू. तिसरा प्रश्न कसा आहे बघा, इथे आपल्याला दिलाय इन द ट्री प्लांटेशन प्रोग्राम द नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड बाय स्टुडंट्स ऑफ डिफरंट क्लासेस इज गिवन इन द फॉलोइंग टेबल. ड्रॉ अ पाय डायग्राम शोइंग द इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये काय करणार आहे की इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतची जी मुलं आहेत त्यांनी ट्री प्लांटेशनचा एक प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये झाडं लावायची कामं केली. मग इथं मी आतापासून पुढे आपण काय करणार, थोडस रफ मध्ये मी देणार आहे आणि त्याचं जे फेअर आहे व्यवस्थितपणे ते मी पुढे लिहिलेलं आहे. एकदम शॉर्ट मध्ये कसं करायचं ते मी सांगतो. आपण काय करणार, पहिल्यांदा टोटल नंबर ऑफ टोटल ट्रीज काय येणार आहे 40 अधिक 50 अधिक 75 अधिक 50 अधिक 70 अधिक 75. यांची बेरीज किती, 5 आणि 5 10 शून्य 8 चालेल, 14 14 15 15 36 किती झाले टोटल 360. एकूण नंबर ऑफ ट्रीज, एकूण सगळ्यांनी किती लावले 360 झाडं लावली. ठीक आहे, 360 ट्रीज. आणि आपल्याला काय माहिती की जो पाय डायग्राम असतो, पाय चार्ट असतो, त्याच्यामध्ये काय असतं की नेहमी ते डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये असतं. म्हणजे काय की जर समजा आपण एक प्रकारे धरू की टोटल ट्रीज आणि टोटल सेंट्रल अँगल इज इक्वल टू काय येणार इयत्ता पाहिजे की NH स्टँडर्ड आणि त्यांचा सेंट्रल अँगल. ठीक आहे, हे करायची दुसरी पद्धत, एकमान पद्धत. जर तुम्ही स्पर्धा परीक्षा दिली असेल 8वी पर्यंत 9वी 10वी पर्यंत, तर त्याच्यामध्ये काय असणार, स्कॉलरशिप मध्ये तुम्ही बघितली एकमान पद्धत. एक प्रकारे काय येणार आहे की टोटल किती 360 झाडं, सेंट्रल अँगल किती येणार आहे 360 सेंट्रल अँगल आणि ट्रीज 360 ला 360 म्हणजे काय असणार आहे 5वीची किती 40 40 ला 40 50 ला 50. हे जर NH स्टँडर्ड मध्ये जर बघितलं आपण सेंट्रल अँगल काढायचं म्हटलं तर त्याची मांडणी कशी येणार आहे की याच्यामध्ये तिरका गुणाकार होतो. म्हणजे टोटल नंबर ऑफ ट्रीज, टोटल ट्रीज किती आहे 360 गुणिले काय करणार आपण गुणिले सेंट्रल अँगल ऑफ NH स्टँडर्ड. 5वीचं सेंट्रल अँगल किती आलं 40 भागिले टोटल 360 ला 360 गेला, याचा आन्सर काय येणार आहे 40. म्हणजे ह्याचाच अर्थ काय की आपण जेव्हा एक सर्कल काढणार त्याच्यामध्ये सर्वप्रथम प्रोटेक्टर इथे ठेवणार,
म्हणजे हे गणित खूप इझी आलं, कारण ह्याच्यामध्ये जी आपल्याला व्हॅल्यू दिली आहे नंबर ऑफ ट्रीज, तो सेंट्रल अँगल आहे. पहिला अँगल काय करणार आपण, एक रेष ओढायची, इकडून घ्या नाही तर तिकडून घ्या, कुठल्या साईडने घेतला तरी चालेल. पहिला अँगल काय घेणार आपण, समजा हा 40 आहे तर 40 घेणार, त्याच्यानंतर काय करणार 50 घेणार, हा किती येणार आहे 50. हा समजा 40 असेल 40 डिग्री, हा किती येणार आहे 50 डिग्री, 5 × 90. त्यानंतर पुढं हा 75 डिग्री. कसं घेणार, इथं प्रोटेक्टर लावणार, तिथून 40 डिग्री घेणार, तिथे एक रेष ओढायची. ठीक आहे, नंतर प्रोटेक्टर हलवायचं, इथे ठेवायचं, इथून 50 डिग्री घ्यायचा, तिथून एक रेष ओढायची, त्यानंतर इथे ठेवायचा, इथं 75 घ्यायचं, तिथे एक रेष ओढायची. त्याच्यानंतर काय करणार, पुन्हा 50 घेणार, इथे एक रेष ओढणार, त्याच्यानंतर मग हे 70 घेणार आणि हे घेणार 75 डिग्री. अशा प्रकारे आपला पाय डायग्राम जे आहे ती या प्रकारे बनणार. ओके, मग हे स्क्वेअर मध्ये कसं असणार आहे, किंवा टोटल नंबर ऑफ ट्रीज सॉल्व्ह करायला आपण काय करणार आहे, टोटल नंबर ऑफ ट्रीज म्हणजे 40 अधिक 50 अधिक 75 अधिक 50 अधिक 70 अधिक 75, टोटल किती झालं 360 ट्रीज. आपल्याला काय माहिती, वी नो पाय चार्ट इज ऑलवेज इन डायरेक्ट प्रोपोर्शन. पाय चार्ट नेहमी काय असतो, डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये असतो. पण टोटल नंबर ऑफ ट्रीज, एकूण झाडं आणि एकूण सेंट्रल अँगल ह्याचा रेशो बरोबर ट्रीज प्लांटेड बाय एन स्टँडर्ड, म्हणजे कुठलाही स्टँडर्ड 5वी 6वी 7वी 8वी 9वी कुठल्याही इयत्ता असेल त्यांनी भागिले त्याचा सेंट्रल अँगल, म्हणजे 5वी असेल तर 5वीचा सेंट्रल अँगल. जर यांचे तिरकस गुणाकार केला, मला हे पाहिजे ते एका साईडला घेतलं, किंवा समजा मला ह्यांचा सेंट्रल अँगल पाहिजे, तर मी काय करणार, हे इकडे येणार, ह्यांचा तिरकस गुणाकार, मग ट्रीज प्लांटेड बाय एन गुणिले टोटल सेंट्रल अँगल भागिले काय असणार आहे यांचा टोटल नंबर ऑफ ट्रीज. मग हे आपल्याला काढायचं, आपल्याला काय काढायचं, हे काढायचं. मग हे सोडून ह्याचं जे ऑपोजिट आहे ते खाली येणार आणि या दोघांचा गुणाकार असतो. मग आपल्याला काय करणार, ट्रीज प्लांटेड बाय एन स्टँडर्ड गुणिले टोटल सेंट्रल अँगल भागिले टोटल नंबर ऑफ ट्रीज. टोटल नंबर ऑफ ट्रीज किती 360, एकूण टोटल सेंट्रल अँगल बघूनच 360 360 जाणार आहे, म्हणजे काय येणार आहे, जो आपला सेंट्रल अँगल आहे तो काय येणार आहे, ट्रीज प्लांटेड बाय एन स्टँडर्ड. प्रत्येक स्टँडर्ड मध्ये मुलांनी जेवढे झाडं लावले तो सेंट्रल अँगल येणार आहे. ते जर आपण इथं मांडणी केली 5वीचे काय 40 भागिले 360 गुणिले 360, सेम प्रकारे 360 360 उत्तर आलं 40 डिग्री, याचं 50, याचं 75, याचं 50, याचं 70, याचं 75. प्रत्येक इयत्ता वाईज आपण काढलेलं 5वी ते 10वी पर्यंतचा त्याचा आपला हा सेंट्रल अँगल बनला. मग ह्याच्यावर आपला जो पाय चार्ट आहे तो कसा बनला, अशा प्रकारे येणार की 5वीचा 40 डिग्री, 6वीचा 50 डिग्री, 7वीचा 75 डिग्री, 8वीचा 50 डिग्री, 9वीचा 70 डिग्री आणि 10वीचा 75 डिग्री. यातलं महत्वाची काय की फॉलोइंग पाय चार्ट शो द टोटल नंबर ऑफ 360, की जो पुढचा जो पाय चार्ट आहे तो काय दाखवतो 360, टोटल 360 ट्रीज, एकूण 360 ट्रीज आहेत प्लांटेड बाय स्टुडंट्स, मुलांनी पेरलेल्या फ्रॉम 5th to 10th स्टँडर्ड, 5वी ते 10वीच्या मुलांनी ऑन ट्री प्लांटेशन प्रोग्राम. जे ट्री प्लांटेशन प्रोग्राम होता, झाडे लावायचा जो प्रोग्राम होता त्याच्यामध्ये अशा प्रकारे लावलेले. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आपल्याला, द फॉलोइंग टेबल शोज द पर्सेंटेजेस ऑफ डिमांड्स, म्हणजे की डिमांडची पर्सेंटेज टक्केवारी दिली, एकूण शेकडेवारी काय असते, टोटल 100च असते. डिमांड्स फॉर डिफरंट फ्रुट्स रजिस्टर्ड विथ फ्रूट पेंटर. फ्रूट पेंटर म्हणजे काय, फळ विक्रेता आहे, फळवाला आहे, त्याच्याकडे वेगवेगळ्या जे फ्रुट्स आहेत त्याची डिमांड असते. शो द फॉलोइंग डायग्राम बाय शो द फॉलोइंग इन्फॉर्मेशन बाय पाय डायग्राम. पाय डायग्राम टाकायचे, म्हणजे आंब्याची किती 30% जे स्वीट लाईन आहे म्हणजे मोसंबी एक प्रकारे ते 15% आहे, ऍपलला 25%, चिकूला 20%, ऑरेंजला 10%. आंब्याला सर्वात जास्त खप आहे, त्याला जास्त मागणी आहे, ते आपल्याला दिलेलं. मग इथं सेम प्रकारे मगाशी जसं काढलेलं आपण काय म्हणणार, टोटल पर्सेंटेज काय येणार आहे, 30 अधिक 15 अधिक 25 अधिक 20 अधिक 10, यांची टोटल बेरीज किती येते 100. 100 आलीच पाहिजे, कारण पर्सेंटेज जी शेकडेवारी असते त्याची टोटल बेरीज काय असते 100च असते. ओके, पण नेक्स्ट आपण काय म्हणणार की आपल्याला माहिती आहे की पाय चार्ट जो असतो ते पाय डायग्राम असते, ते नेहमी काय असते डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये असते. कशामध्ये असते, समचलनामध्ये. मग आपण काय लिहिणार की टोटल पर्सेंटेज भागिले टोटल सेंट्रल अँगल
बरोबर. टोटल पर्सेंटेज भागिले हे 100, टोटल सेंट्रल अँगल 360. मग मला काय विचारते एखाद्या ह्याचं 1% वर पर्सेंटेज म्हणजे फ्रूट पर्सेंटेज हे मला काढायचे भागिले काय येणार आहे सेंट्रल अँगल ऑफ सॉरी पर्सेंटेज आहे माहिती सॉरी फ्रूट पर्सेंटेज सेंट्रल अँगल ऑफ फ्रूट हे मला काढायचं. हे तुम्ही उलटे लिहिलं तरी चालतं सेमच आहे ना. फ्रूटचं पर्सेंटेज दिले 30, 15, 25, 20, 10. मग मला काय काढायचं सेंट्रल अँगल ऑफ फ्रूट काढायचं पर्सेंटेज आहे. मग मला हे काढायचं म्हटलं तुम्ही काय करणार सेंट्रल अँगल बरोबर या दोघांचा गुणाकार म्हणजे 360 भागिले 100 गुणिले फ्रूट पर्सेंटेज प्रत्येक फ्रूटचे पर्सेंटेज याची व्हॅल्यू पुट करून काढायचं काय येणार 360. पहिल्यांदा मँगोचं 360 भागिले 100 गुणिले फ्रूट किती आहे आपल्याला त्याचं 30. त्यानंतर स्वीट लाईम त्यानंतर ऍपल्स त्यानंतर चिकू त्यानंतर ऑरेंजेस. मग काय म्हणतात प्रत्येकाची मांडणी सेम 360 भागिले 100 360 भागिले 100 360 भागिले 100 पुन्हा 360 भागिले 100 गुणिले प्रत्येकाचे पर्सेंटेज काय आले 15 25 20 आणि 10 सेम प्रकार एका शून्याला 1 शून्य दुसऱ्या शून्याला दुसऱ्या शून्य यांचा गुणाकार काय नाही 3 1808 हात चालले 3 3 9 10 108 डिग्री. आपण काय काढतोय हा सेंट्रल अँगल काय काढतोय सेंट्रल अँगल ऑफ फ्रूट. प्रत्येक फ्रूटचा सेंट्रल अँगल हा किती आला 108. हा दुसरा किती आला पाहिजे हा 30 आहे. फरक कशा 30 चा 15 झाला ह्याचं पण निम्म झालं पाहिजे. ते जर तुम्ही सोडवलं तर तुमचं उत्तर काय येणार आहे याचं निम्म 54 डिग्री. याचा काय येणार आहे 25 1 25 25 चौक 100 4 1 4 4 9 1 36 किती आलं 90 डिग्री. त्याचं 1 शून्य 1 शून्य दुसऱ्या शून्य दुसरा शून्य 36 36 दुने 72 डिग्री. इथं एका शून्याला 1 शून्य दुसऱ्या शून्य दुसऱ्या शून्य किती आला आपला 36 डिग्री. हा सेंट्रल अँगल भेटले सगळे. मग याचं सर्कल काढायचंय पहिला 108 डिग्री काढला पण हा 108 डिग्री. त्यानंतर 54 डिग्री हा आपल्याला 54 डिग्री. त्यानंतर असा 90 डिग्री हा 90 डिग्री आणि नंतर उरलेला हा किती येणार आहे 72. उरलेला आहे किती येणार आहे हा 72 आणि हा 36 डिग्री. एक अशा प्रकारे रफ डायग्राम आपण काढलेले त्याचं फेअर मध्ये एकदम व्यवस्थितपणे नीटनेटकेपणा कसं येणार अशा प्रकारे येणार. याच्यामध्ये काय सांगितलं आपण पहिल्यांदा टोटल पर्सेंटेज काढणार. टोटल पर्सेंटेज काय सगळ्यांची गेली 30 अधिक 15 अधिक 25 अधिक 20 अधिक 10 किती आली 100%. मग वी नो पाय चार्ट इज ऑलवेज इन डायरेक्ट प्रोपोर्शन. पाय चार्ट कसं असतो डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये असतो. म्हणजे टोटल पर्सेंटेज एकूण पर्सेंटेज भागिले टोटल सेंट्रल अँगल. टोटल पर्सेंटेज किती असणार 100 आले आणि सेंट्रल अँगल किती आपला टोटल सगळा 360. मग पर्सेंटेज ऑफ एक्स फ्रूट एक्स म्हणजे काय कुठलेही फ्रूट घेऊ शकता तुम्ही मँगो असेल स्वीट लाईम ऍपल चिकू किंवा ऑरेंज कुठलेही फ्रूट आणि त्या फ्रूटचं सेंट्रल अँगल मला काय काढायचं हा सेंट्रल अँगल काढायचा. मग सेंट्रल अँगल बरोबर काय होणार आहे मांडणीमध्ये पर्सेंटेज ऑफ एक्स फ्रूट प्रत्येक एखाद्या फ्रूटचं पर्सेंटेज गुणिले टोटल सेंट्रल अँगल म्हणजे टोटल सेंट्रल अँगल तर 360 दिले आपल्याला आणि टोटल पर्सेंटेज एकूण पर्सेंटेज ते 100. मग प्रत्येक मांडणीनुसार आपण काढू सेंट्रल अँगल ऑफ मँगोचं कसं काढणार 30 भागिले 100 गुणिले 360 50 भागिले 100 गुणिले 360 सेम 25 भागिले 100 गुणिले 360 20 भागिले 100 गुणिले 360 10 भागिले 100 गुणिले 360. प्रत्येकी सोडवलं तर आपल्याला प्रत्येकाचं सेंट्रल अँगल भेटला. सेंट्रल अँगल काय भेटला 108 डिग्री 54 डिग्री 90 डिग्री 72 डिग्री आणि 36 डिग्री. प्रत्येकाचा आपल्याला काय भेटलं सेंट्रल अँगल भेटलं. मग त्याच्यावर आपण काय काढणार हा पाय चार्ट काढणार. पाय चार्ट काय मँगो स्वीट लाईम ऍपल्स चिकू आणि ऑरेंज. मग इथं हे लाईन्स महत्वाचे. ही लाईन्स कशी ह्याच्यामुळं जो टीचर चेक करणार आहे त्याच्यावर एक इम्प्रेशन पडतं. जसे त्या फॉलोइंग पाय चार्ट जो
पाय चार्ट आहे शोज द पर्सेंटेज ऑफ डिमांड्स, हे पर्सेंटेज ऑफ डिमांड्स दाखवतं ऑफ फ्रुट्स रजिस्टर्ड विथ द फ्रूट वेंडर. त्याला फ्रूट वेंडरकडे रजिस्टर केलेले फ्रूटची डिमांड आहे. मँगो 108 आहे सेंट्रल लँड, हे जर पर्सेंटेज मध्ये सुद्धा रूपांतर करता येतं. ह्याच्या नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपण काय बघणार आहे की आपल्याला सेंट्रल अँगल दिलेला आहे, आपल्याला काय काढायचंय त्याचा नंबर काढायचा. ओके, पुढचे व्हेरिएशन टाईप वेगळे. आता बघा हा प्रश्न खूप सोपा आहे, आपल्याला ऑलरेडी पाय चार्ट दिलेला आहे. आपल्याला काय सांगितलं, द पाय डायग्राम इन द फॉलोइंग 6.13 shows the proportions of different workers in a town answer the following question with its. एका गावातील लोकांची जे कामं आहेत त्याच्यानुसार हे आपल्याला पाय चार्ट दिलेलं आहे. मग काय लक्षात येतं, इफ द टोटल वर्कर्स इज 10,000, आपल्याला टोटल वर्कर्स दिले. इथे काय देणार आपण, आपल्याला माहिती आहे की पाय चार्ट इज ऑलवेज इन डायरेक्ट प्रोपोर्शन. मग आपण देणार टोटल वर्कर्स 10,000 भागिले टोटल सेंट्रल अँगल किती 360 बरोबर. वर्कर्स इन एक्स फील्ड कुठल्याही फील्ड मध्ये असू शकतात भागिले त्यांचा सेंट्रल अँगल. बरोबर. मग मला कन्स्ट्रक्शन विचारले, पहिलं काय विचारले कन्स्ट्रक्शन. मी कन्स्ट्रक्शनची मांडणी कशी करणार, मला काय विचारले हाऊ मेनी ऑफ देम आर इन द कन्स्ट्रक्शन फील्ड, मला नंबर ऑफ वर्कर्स विचारले. मग इथे वर्कर्स इज इक्वल टू काय येणार इन कन्स्ट्रक्शन, हे भागिले ते इकडे गुणिले जाणार 10,000 भागिले 360 गुणिले कन्स्ट्रक्शन मध्ये किती आहे 72. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय विचारलं मला, ऍडमिन मध्ये किती आहे, ऍडमिन मध्ये 36 म्हणजे निम्म गुणिले 36. त्याच्यानंतर तिसरं मला काय विचारलं प्रोडक्शन, काय देणार मी 10,000 भागिले 360 गुणिले प्रोडक्शन मध्ये किती, आपलं प्रोडक्शन मध्ये 90. हे प्रत्येक सोडवले मला काय भेटणार आहे टोटल नंबर ऑफ म्हणजे एका शून्याला 1 शून्य 36 36 गुणिले 72 1000 गुणिले 2 किती येणार आहे 2000 वर्कर्स. ही कन्स्ट्रक्शन मध्ये किती 2000 वर्कर्स. मग ह्याचा निम्म किती असलं पाहिजे 1000. एका शून्याला 1 शून्य 36 36 इथे किती आलं 1000 आलं. इथं 90, इथं एका शून्याला 1 शून्य 9 1 9 9 चोक 36 4 ने 25 चोक 100 आणि त्याला हे 2 शून्य किती आले आपले 2,500 वर्कर इन प्रोडक्शन मध्ये काय येतं कुठलेही प्रोडक्शन असेल, एखाद्या गोष्टीचं प्रोडक्शन असेल, फूड प्रोडक्शन मध्ये असेल तर इथं फूड आहे, मग इथं प्रोडक्शन कसं आहे कंपनीचं कुठलं काही प्रोडक्शन असणार आहे कुठल्याही गोष्ट बनवायची. मग अशा प्रकारे आपल्याला आन्सर आले. हे फेअर मध्ये कसं लिहिणार आपण व्यवस्थित नीटनेटकी मांडणीमध्ये. आपल्याला काय माहिती वी नो द पाय चार्ट इज ऑलवेज इन डायरेक्ट प्रोपोर्शन. जे पाय चार्ट आहे ते नेहमी काय असणार आहे समचलनात असणार आहे. मग त्यानुसार टोटल नंबर ऑफ वर्कर्स एकूण कामगार भागिले सेंट्रल अँगल टोटल सगळ्यांचा बरोबर नंबर ऑफ वर्कर्स इन एक्स फील्ड, एखाद्या क्षेत्रातील कामगार भागिले त्या क्षेत्रातील सेंट्रल अँगल. मग इथं मला काय पाहिजे इथलं सेंट्रल अँगल पाहिजे किंवा हे काढायचं असेल किंवा ते काढायचं असेल कुठलेही काढायचं असेल, मला फक्त काय करायचं इकडे तिकडे करून आपल्याला उत्तर काढता येईल. नंबर ऑफ वर्कर्स इन एक्स फील्ड याच्यामध्ये मी काय करणार नंबर ऑफ वर्कर्स जर मला हे पाहिजे असेल हे जर मला काढायचं कसं काढणार याचे भागिले तिकडे गुणिले ते भागिले करणार. नंबर ऑफ वर्कर्स यांचा गुणाकार नंबर ऑफ वर्कर्स इन एक्स फील्ड किंवा नंबर ऑफ वर्कर्स भागिले टोटल सेंट्रल अँगल गुणिले सेंट्रल अँगल ऑफ एक्स फील्ड. ओके, किंवा ह्याच्यामध्ये मला हे काढायचं असेल तर हा फॉर्म्युला आहे. मग त्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायचे. नंबर ऑफ वर्कर्स इन कन्स्ट्रक्शन मध्ये काढायचे. मग टोटल वर्कर्स किती आले 10,000 भागिले टोटल सेंट्रल अँगल 360 गुणिले कन्स्ट्रक्शन वाला जो आहे तो सेंट्रल अँगल किती 72. तसंच ऍडमिनिस्ट्रेशनचा 36 प्रोडक्शनचा 90. हे सगळं सोडवले का आपलं उत्तर सेमच येणार आहे. 2000 वर्कर्स 1000 वर्कर्स 2,500 वर्कर्स प्रत्येकाचे वर्कर्स काय आले आपले त्यानुसार येणार. आणि आपलं एक फायनल क्वेश्चन काय दिलं आपल्याला की द अॅन्युअल इन्व्हेस्टमेंट ऑफ अ फॅमिली आर शोन इन द ऍडजस्टंट पाय डायग्राम. ही जी डायग्राम आहे याच्यामध्ये काय दाखवलं एका कुटुंबाची वर्षाची अॅन्युअल म्हणजे काय वर्षाची इन्व्हेस्टमेंट कुठे केली आहे तर काय दिसते 120% म्हणजे 120 जो 360 120 भाग आहे
तो कशात इममुवेबल प्रॉपर्टी म्हणजे काय रिअल इस्टेट मध्ये घेतली होती, जी हलवता येत नाही प्रॉपर्टी, म्हणजे शक्यतो जमीन असेल किंवा काहीतरी दुसरी गोष्ट घेतली असेल. शेअर्स की स्टॉक मार्केटमध्ये काही शेअर्स घेतले, नंतर पोस्टमध्ये घेतले, पोस्टामध्ये सुद्धा काही टाकले, डिपॉझिट इन बँकेत काही टाकले आणि म्युच्युअल फंड मध्ये टाकले. म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा काय असतात, काही पर्सेंट मध्ये रिटर्न्स असतात. मग इफ द इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स इज 2000 रुपये, शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट किती आहे 2000 रुपये, म्हणजे 60 ला 2000. आता इथं रेशो मध्ये मी घेतो की इथं काय घेणार आहे मी की सेंट्रल अँगल आणि काय रुपीज किती रुपये. शेअर्सला मला काय सांगितलं, सेंट्रल अँगल शेअर्सचा काय सांगितलं मला, एक दुसरी मेथड दिली. शेअरचा सेंट्रल अँगल किती आहे 60, त्यालाच मला किती दिले 2000 रुपये. मग टोटल इन्व्हेस्टमेंट काय असणार आहे 360 ला एक्स, बरोबर. एक्स बरोबर काय लिहिणार मी 360 गुणिले 2000 भागिले 60. 0 0 6 1 6 6 6 36 6 दुने 12,000, बरोबर. एकूण किती 12,000 रुपये मी इन्व्हेस्ट केले. हेच फक्त तुम्ही लिहिताना काय करणार व्यवस्थित करणार. मी पुन्हा सांगतो. दुसरं काय विचारलंय, हाऊ मच डिपॉझिटेड इन बँक, बँकेत किती टाकले. जर बँक बघितलं तर 90 आहे. इथे मी काय करणार 60च्या जागी इथं, तिच्या जागी काय करणार 90. मांडणी काय असणार, तो वाय बरोबर 2000 भागिले 60 आणि गुणिले जे सेंट्रल अँगल, याच्या अँगल किती 90. नंतर मला पुढचं काढायचं असेल, पुढचं काय विचारलंय मला, म्युच्युअल फंड मध्ये 60 2000 भागिले 60 गुणिले किती म्युच्युअल फंड मध्ये 90. त्यानंतर पीयू इमूवेबल, हाऊ मच मोर मनी. तिसऱ्या याच्यामध्ये काय विचारले मला, हाऊ मच मोर मनी इन्व्हेस्टेड इन इमूवेबल प्रॉपर्टी दॅन इन म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड मध्ये काय सांगितलंय, हाऊ मच मनी इन्व्हेस्टेड इन इमूवेबल प्रॉपर्टी. इमूवेबल प्रॉपर्टी म्हणजे 120 मोर दॅन म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड मध्ये किती 60, किती आहे 60 ने जास्त, म्हणजे किती याच्यामध्ये आपण घेणार 2000 इथे इथे इथेच आहे 2000 भागिले 60 गुणिले, फरक कितीच आहे, हा 120 आहे आणि हा 60 आहे. फरक कितीच आहे 60. म्हणजे किती 2000 रुपये एक्स्ट्रा इन्व्हेस्ट केले. तिथं काय येणार आहे 12 3 दुने 6 3 त्रिगुण 2 1 2 1000 1000 गुणिले 3 किती येणार आहे 3000. 3000 रुपये 12,000 टोटल इन्व्हेस्टमेंट केली. त्यानंतर डिपॉझिटेड इन बँक मध्ये किती 3000 रुपये इन्व्हेस्ट केले. त्याच्यानंतर 2000 रुपये काय ह्यातला फरक, म्हणजे इमूवेबल प्रॉपर्टी हे 120 सेंट्रल अँगल आहे, त्याचा किती 60 आहे, ह्यातला फरक कितीचा आहे 60चा. 60 म्हणजे किती आलं आपलं 2000 रुपये. 2000 रुपयाचा फरक आहे. चौथा, हाऊ मच अमाऊंट इज इन्व्हेस्टेड इन पोस्ट. पोस्टात किती टाकले तर किती 60. 2000 भागिले 60 गुणिले 30. यात फरक कितीचा आहे निम्म झालेलं. याचं पण इथं काय झालंय 1000. 30 1 30 30 2 60 2 1 2 1000. आपण इथं किती आलं 1000 रुपये. हेच फेअर मध्ये कसं करणार आपण, इथं वी नो द पाय चार्ट इज ऑलवेज इन डायरेक्ट प्रोपोर्शन. पाय चार्ट कसे असते नेहमी डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये असणार आहे. पण टोटल इन्व्हेस्टमेंट भागिले टोटल सेंट्रल अँगल. टोटल इन्व्हेस्टमेंट किती काढायचे आपल्याला, टोटल सेंट्रल अँगल म्हणजे 360 असणार. इन्व्हेस्टमेंट इन एक्स, एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलंय भागिले सेंट्रल अँगल इन एक्स, त्या क्षेत्रामध्ये सेंट्रल अँगल. मग तेच मी सोडवलं. मला काय काढायचं टोटल इन्व्हेस्टमेंट, हे भागिले ते तिकडे गुणिले टाका. इन्व्हेस्टेड इन शेअर्स, शेअर्स मध्ये किती 2000 टाकले. सेंट्रल अँगल इन शेअर, शेअरचं किती सेंट्रल अँगल 60, तो इथं 60 टाकला गुणिले एकूण 360. हे सोडवलं उत्तर किती आलं 12,000. मग टोटल किती इन्व्हेस्टमेंट केली 12,000 इन्व्हेस्ट केली. मग अमाऊंट डिपॉझिटेड इन बँक, बँकेमध्ये किती टाकले, बँकमध्ये मला किती टाकले 90 दिले. म्हणजे तुम्ही काय केलं 90 टाकले. 12,000 भागिले 360 इथला फॉर्म्युला वापरला तर काय झालं 12,000 भागिले 360. मागं मी काय केलं की जो आपण रेशो घेतला तो कुठला घेतला शेअर्सचा आणि काय घेतला त्याचे जे पैसे आहेत 2000 त्याचा फक्त रेशो घेतला. हा वाला रेशो घेतला, हा रेशो वापरला. ह्याच्या जागी तुम्ही दुसरं काय वापरू शकता 12,000 भागिले 360
60. हा दोन्ही रेशो सेमच आहे. त्याला जर संक्षिप्त रूप दिलं 6 ने 6 36, 6 दुने 12, 2000 भागिले 60 सेमच रेशो येणार. मग अमाऊंट डिपॉझिटेड इन बँक काय येणार 12,000 भागिले 360 गुणिले 90. बँकेमध्ये 90 आहे. हे सोडवलं तर किती आलं आपलं 3000. पुढे तिसरा क्वेश्चन काय दिला, हाऊ मच मोर मनी इन्व्हेस्टेड इन इमूव्हेबल प्रॉपर्टी दॅन इन्व्हेस्टेड in immovable property than a mutual fund. तर किती येणार आहे 7. उत्तर किती 2000. हे सोडवले 0 0 6 6 36 6 दुने 12. उत्तर किती 2000 रुपये. 2000 रुपये जास्त इन्व्हेस्ट केले. अमाऊंट इन्व्हेस्टेड इन पोस्टामध्ये किती टाकले, पोस्टमध्ये 30 टाकले म्हणजे 12,000 भागिले 360 गुणिले 30. हे सोडवलं की आपलं उत्तर काय येते 1000. ओके, आपण माझ्या उत्तर किती आलेलं 12 3 2 1 किती आलेलं आपलं 12 3 2 1. आपलं उत्तर सेमच आलेलं आहे. ठीक आहे, आजच्यासाठी बसणार. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ जर महत्वाचा वाटत असेल तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा. भेटू आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.